नमस्कार मित्रांनो, मी सचिन रगडे स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल द SR V4 ब्लॉग्समध्ये. तर आज आपण अशा गाडीचा रिव्ह्यू करणार आहे जी गाडी म्हणजे त्या गाडीने भारतामध्ये सगळ्यात पहिली जी गाडी आली ती SUV म्हणून. SUVचा निर्माण त्या गाडीमुळे झालेला आहे. तर आज आपण त्याच गाडीचा रिव्ह्यू करणार आहे ज्या गाडीला लेजंड म्हणून असं ओळखलं जातं. ती गाडी म्हणजे टाटा सिएरा. आपण इथं आज डिटेल रिव्ह्यू करणार आहे. जर तुम्ही पण गाडी प्लॅन करत असाल तर टाटा सिएरा तुमच्यासाठी एक बेस्ट चॉईस असू शकते. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रंटपासून चालू करू तर अशा प्रकारचं बोनट, इथं कनेक्टेड DRL, टाटा सिएराची बॅजिंग, टाटा मोटर्सचा लोगो, खाली पार्किंग कॅमेरा, इथं रिक्वेस्ट सेन्सर नाही आहे. ते खाली ॲडॅसची बॅजिंग, नंबर प्लेटची जागा आहे इथं खाली, कनेक्टेड DRL. तर मित्रांनो, कनेक्टेड DRL, त्याच्या खाली टर्न इंडिकेटर, त्याच्या खाली हेडलॅम्प आणि त्याच्या खाली फॉग लॅम्पची जागा. पण याच्यात फॉग लॅम्प येत नाही आहे, ते टॉप एंड मॉडेलला आहे, मिड मॉडेलला येत आहे. आणि खाली एअरव्हेंट आणि बंपर ब्लॅक आणि ग्लॉस फिनिशमध्ये असं वाटतं, ते पण सांग. साईड बघितलं तर साईड अशा प्रकारचा ग्लॉस ब्लॅक टायराच्या वरती एकदम छान वाटतं बघण्यासाठी. खाली टायर साईज बघितली इथं वंडरचे टायर साईज 15x65 17 इंचेस टायर, अलॉय व्हील, डायमंड कट अलॉय व्हील. तर मित्रांनो, साईड मिरर बघितला तर ग्लॉस ब्लॅकमध्ये आहे, त्याच्यावरती टर्न इंडिकेटर LED आहे, खाली सिएराची बॅजिंग, खाली बघितलं तर ग्लॉस ब्लॅक फिनिशमध्ये खालची क्लाइडिंग आहे, ती पण एकदम छान वाटते गाडीवरती. साईड बघितली तर पॅनो ब्लॅक फिनिश, त्याला डोर हँडल अशा प्रकारचे, इथं रिक्वेस्ट सेन्सर ब्लॅक फिनिश, ग्लास एरिया अशा प्रकारचा दिसतो आहे. वरती सिएराची जी पहिली सिएरा येत होती त्याची लेगेसी कंटिन्यू केलेली आहे, ते एकदम छान वाटतं आहे. वरती पॅनोरामिक सनरूफ आहे, आपण त्याच्यावर नंतर येणार आहे. तर पाठीमागं पण रिक्वेस्ट सेन्सर, अशा प्रकारचे डोर हँडल आहेत. पाठीमागचा ग्लास पॅनल अशा प्रकारचा एकदम छान वाटतो आहे. पाठीमागं पण आणि पुढे पण डिस्क ब्रेक, चारही टायरामध्ये डिस्क ब्रेक येतात. इथं पेट्रोलसाठी जागा. ही जी पहिली सिएरा येत होती ना, त्याची जी लेगेसी कंटिन्यू केलेली ते एकदम छान वाटते. पाठीमागं आलो तर पाठीमागची साईज अशी, सगळ्यात पहिली शार्पिन अँटेना वरती, स्पॉइलर मोठासा, इथंच वायपर, डिफॉगर, खाली कनेक्टेड LED टेल लॅम्प, सिएराची बॅजिंग, टाटा मोटर्सची बॅजिंग, इथं बूट ओपनिंगसाठी सेन्सर अशा प्रकारचं अशा प्रकारचं ओपन होतं. इथं जर टाटानी, कारण की बूट टेलवरती गेल्यावर पाठीमागच्यांना समजा गाडी पार्क असली तर इथं एक सेन्सर लाईट आहे की मागच्यांना कळलं पाहिजे की पुढं गाडी उभी आहे, तिथं बूट ओपन आहे. इथं पण बूट लॅम्पसाठी ही जागा आणि 650 लिटरचा बूट पेस हा आहे, अशा प्रकारचा बूट पेस. या गाडी इथं स्पेअर व्हील नाही येते, स्पेअर व्हील खाली येतो वाटतं आहे. हां, हे बघा, स्पेअर व्हील इथं येतो. एक्झॉस्ट खाली ही जे फिनिश दिली ना तर एकदम म्हणजे रफ अँड टफ लुकसाठी येते. इथं नंबर प्लेटची जागा, इथं कॅमेरा, रिक्वेस्ट सेन्सर, दोनच रिक्वेस्ट सेन्सर येतात. हे मिड मॉडेल आहे, टॉप अँड मॉडेलमध्ये 4 येतात, पुढे पण आणि मागे पण. तर अशा प्रकारचं हे पुण्याला बंद करू. तर साईड लुक आता आपण आतमध्ये बघू कसं वाटतं लुक. तर तुम्हाला कशी वाटते टाटा सिएरा तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे जर पैसे असते समजा 15 लाख रुपये तर तुम्ही घेऊ शकता का, हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. जी ब्लॅक क्लाइडिंग आहे ना एकदम छान वाटते गाडीवर.
आणि जो व्हाईट कलरवरती जे टाटाची पहिली टाटा सियाराची लेगेसी ती कंटिन्यू केलेली आहे या गाडीमध्ये. तर अशा प्रकारचं हे दोन राहणार. फ्रंट दरवाजा बघितला तर ऑल फोर विंडो, हे मिररचे कंट्रोल. इथं हे डोर पकडण्यासाठी आतमध्ये बसलो ना तर एक मिनटं, तर इथं पकडायला जागा अशा प्रकारे म्हणजे उघडायला इथं एक डोर असा पकडायचा ना असं उघडायचं त्यासाठी जागा आहे. इथं डोरची लेदर हार्ड प्लास्टिक इथं पण हार्ड प्लास्टिक आहे. इथं सॉफ्ट टच 12.2 इंचेस डिस्प्ले. हा अशा प्रकारचा MID. हा बेस मॉडेलच्या वरचा एक मॉडेल आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये हे नाही आहे. वरती इथं एम्युलेटर टाकतचा लोगो, स्टेअरिंग कंट्रोल, पुश स्टार्ट बटन, वायपर कंट्रोल, हजार्डचे कंट्रोल, गिअरबॉक्स, पार्किंग मोड. इथं ऑटो पार्किंग ब्रेक, इथं मॅन्युअल आहे. आर्मरेस्ट, मागं पुढे ॲडजस्टेबल आर्मरेस्ट, सीट बेल्ट, AC वेंट. इथं अशा प्रकारचे मॅन्युअल आणि इथं जे कंट्रोल इथं Type-C चार्जिंग, 45 वॉटचा चार्जर. फ्रंट असा दिसतोय. ऑटो मिरर, वरती सनरूफ अशा प्रकारचे. लाइटिंग, सनरूफ अशा प्रकारचं उघडतं आहे. पाठीमागं अजून लांब लोक जातात. सनसेट, वरती धरून बसण्यासाठी जागा. इथं लाइटिंग, मिरर, इथे एक येतो मिरर. या टॉप मॉडेलमध्ये फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर येत आहे. इथं क्रूज कंट्रोल. टॉप मॉडेलमध्ये ADAS लेवल 2 आणि इथे एक स्क्रीन येते अजून एक, म्हणजे 3 स्क्रीन आहेत. इथे एक फुल स्क्रीन आणि इथे एक स्क्रीन, असं 3 स्क्रीनचा सेटअप आहे या गाडीमध्ये. हे मिड वेरियंट असल्यामुळे याच्यामध्ये एक म्हणजे एकच स्क्रीन आणि एकच MID आहे. आपण आता पाठीमागं बसू. पाठीमागं पण रिक्वेस्ट सेन्सर, याच्यामध्ये लाईट आहे. अशा प्रकारचं असं करायचं, हे उघडून जातं. तर पाठीमागं इथं विंडो कंट्रोल, इथं उघडण्यासाठी जागा आहे, हे पकडण्यासाठी. इथं स्पीकर इथं ग्लास पॅनल अशा प्रकारचा दिसतो आहे. इथं एक बेस मॉडेलपासूनच सनसेट येतं. इथं हे बघा, मला करून दाखवतो. अशा प्रकारचं एक हे बेस मॉडेलपासूनच कंपनी अवेलेबल केलेलं आहे. तर बॉटल होल्डर, इथं सीट बेल्ट, पाठीमागं AC वेंट, फास्ट चार्जिंगसाठी Type-C दोन्ही पण आहेत चार्जर. तर ॲडजस्टेबल हेडरेस्ट, पॅनोरॉमिक सनरूफ, सनसेट अजून शेड अजून पण मागे जाते, आपण एवढीच केलेली आहे. अशा प्रकारचे पॅनोरॉमिक सनरूफ येतं. तर कम्फर्टेबल 3 जर पाठीमागं 3 पुढे 2 कम्फर्टेबली बसू शकतात ह्या गाडीमध्ये. तर इथे एक लाईट, पाठीमागं धरून बसणे जागा. इथे एक हँडल, इथं लाईट आहे. एअरबॅगची बॅजिंग, याच्यामध्ये बेस मॉडेलपासून 6 एअरबॅग. इथे एक एअरबॅग, इथे एक एअरबॅग, इथे एक एअरबॅग आणि इथे एक एअरबॅग आणि इथे एक एअरबॅग. कर्टन एअरबॅग हे सगळे 6 एअरबॅग येतात ऑलरेडी. आणि एक जो टॉप एंड मॉडेलला 7 एअरबॅग निरूम एअरबॅग इथं पण आहे सीटला खाली. त्याच्यामध्ये बॉस मोड येत नाही, टॉप एंडला येतो बॉस मोड. तिथे एक स्पीकरची बॅजिंग आहे. 9 स्पीकर टोटल आणि 6 स्पीकर आणि 3 ट्विटर येतात माझ्या अंदाजे. जर रॉंग असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किती येतात. आणि आता आपण बाहेर जाऊ. गाडीची प्राईस
आणि इंजन ऑप्शन येतात. एक 1.5 लिटर रेव्हॉटॉन पेट्रोल इंजन, एक 1.5 लिटर TGGI पेट्रोल इंजन आणि एक 1.5 लिटर डिझेल इंजन येतात. तर या गाडीची प्राईस स्टार्ट होते 11.49 लाखापासून ते 20 लाखापर्यंत जाते. तर ही प्राईज व्हेरीफाय करू शकते. अदर स्टेटमध्ये वेगवेगळी आहे आणि ही प्राईज इंट्रोडक्टरी प्राईज आहे. तर तुमच्या शहरामध्ये काय प्राईज आहे ते पण कमेंटमध्ये सांगा. दुसरीकडे मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसाठी कमेंट नक्की करा. तुम्हाला नेक्स्ट कोणत्या गाडीचा रिव्ह्यू पाहिजे ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला टाटा मोटर्सची गाडी घ्यायची असेल तर आपण नागापूर MIDC चौकामध्ये शोरूम आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता. टाटा सियरासाठी इतकी वेटिंग आहे की मी झाला 2 तासापासून इथं व्हिडिओ शूट करतो आहे. कस्टमरची एवढी गर्दी आहे की व्हिडिओ शूट करायला थोडा वेळ लागला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.